महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चर्चेत आलाय. कारण पक्षाचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते राहिलेले आनंद परांजपे यांनी अचानक आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि या एका राजीनाम्यानं अनेक प्रश्न निर्माण झालेत. परांजपे हे शिंदेच्या शिवसेनेत गेलेले आहेत. अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी पक्षामध्ये नेमकं काय सुरू आहे? सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत नाराजी वाढतीये का? दिग्गज नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष निर्माण होतोय का? असे अनेक प्रश्न सध्याच्या राष्ट्रवादीच्या स्थितीवरून निर्माण होत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडवलेली आहे. त्यातच आता माजी खासदार आनंद परांजपे यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत एक मोठा राजकीय सूतोवाच केलाय. सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा जो आहे तो सुपूर्त केला आणि त्यानंतर राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांना आणखीनच वेग आला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी संघटनेच्या मुख्य प्रवाहातून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन बड्या नेत्यांना साइडलाईन करण्यात आल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतून सुद्धा प्रफुल्ल पटेल यांचं नाव नसल्यानं पक्षाच्या आर्थिक नाड्या सुनेत्रा पवार यांनी हाती घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवार आणि योगायोगानंच पार्थ आणि जय पवारांकडे पक्षाची हाती आलेली सूत्र, यामुळे त्यांच्या नेतृत्वात कोणाकोणाला अडचण येऊ शकते? एनसीपीच्या गोटात नेमकं काय चाललंय जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र. आनंद परांजपे हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले महत्वाचे नेते. ठाणे आणि कल्याण लोकसभेतून खासदार राहिलेल्या परांजपे यांनी 2014 मध्ये शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा त्यांनी अजितदादांची साथ दिली आणि ठाणे जिल्ह्यात पक्ष वाढवण्याचं महत्वाचं काम केलं. त्यांच्या कामाची दखल घेत अजित पवारांनी त्यांना सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली होती. पण गेल्या काही महिन्यांपासून ते नाराज असल्याची चर्चा होती. परांजपे विधान परिषदेसाठी इच्छुक होते, पण पक्षानं त्यांना संधी न देता झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेत पाठवलं. याच निर्णयामुळे परांजपे हे नाराज झाल्याच्या चर्चा आहेत. मध्यंतरी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांच्या शिवसेनेत पुनरागमनाच्या चर्चांनाही उधाण आलं. आता आनंद परांजपे यांनी थेट सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी गळती सुरू होणार का, हा प्रश्न उपस्थित होतोय. राष्ट्रवादीत नाराजीची नेमकी कारण काय असू शकतात ते आधी बघूयात. तर अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची सर्व सूत्र सुनेत्रा पवार यांच्या हाती आली. पक्षातल्या अनेक नेत्यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं असलं तरी सुद्धा अजितदादांसारखी आक्रमक राजकीय पकड आणि कार्यकर्त्यांना दिलासा देणारं नेतृत्व सध्या राष्ट्रवादीत दिसत नसल्याची चर्चा आहे. अशोक खरात प्रकरण असू देत किंवा मग रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला तो प्रसंग असू देत, या दोन्ही वेळेला पक्ष नेतृत्व आपल्या नेत्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं नाही अशी भावना पक्षातल्या काही नेत्यांमध्ये असल्याचं बोललं जात आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आनंद परांजपे यांना विधान परिषदेवर जायचं होतं. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केलेले परांजपे सारख्या नेत्यांना राजकीय संधी त्यांचा स्वतःचाच पक्ष देत नसल्याचं चित्र उभं राहिलं. अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या जवळचं नाव. मिटकरींना अजितदादांनी शून्यातून उभं केलं. सामान्य तरुणाला पक्षाचा चेहरा बनवलं. त्यांना सुद्धा पुन्हा विधान परिषदेमध्ये संधी मिळाली नाही. सुनील टिंगरे सारखे मोठा जनाधार सोबत असलेले नेते सुद्धा प्रतीक्षेतच राहिले. त्यामुळे पक्षातलं आपलं पुढचं भविष्य काय असा प्रश्न पडला की नेते दुसरा पर्याय शोधायला सुरुवात करतात. कदाचित हीच परिस्थिती राष्ट्रवादीत निर्माण होत असल्याचं चित्र आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये आणखीन एक महत्वाचं घडतंय, ते म्हणजे अजित पवारांच्या पश्चात पक्षामध्ये पार्थ पवारांचा प्रभाव वाढत असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची नावं राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आलीत, ज्यावर विरोधी पक्षांनीही बोट ठेवलं. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये पार्थ पवार यांचा हस्तक्षेप वाढत चालल्यामुळे काही वरिष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा सुद्धा आहेत आणि त्यामुळेच राष्ट्रवादीमध्ये पहिल्या फळीतले नेते सुद्धा वेगळी भूमिका घेऊ शकतात अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जातीये. यात आणखीन भर पडली ती म्हणजे सुनील तटकरे यांच्या शरद पवार यांच्या भेटीमुळे.
परांजपे यांच्या राजीनाम्याच्या बातम्या आल्या त्याच दिवशी ही भेट झाली. विशेष म्हणजे शरद पवारांनी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं कौतुक केलं. हे कौतुक म्हणजे नाराज नेत्यांना दिलेला अप्रत्यक्ष राजकीय संदेश होता की काय, अशी ही चर्चा सुरू आहे. यात अजून एक महत्वपूर्ण घटना घडली. सुनेत्रा पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रमोद हिंदूराव यांनी प्रफुल्ल पटेल यांची घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरलीय. वरिष्ठ पातळीवर सुरू असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यामुळे पक्षात पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहेत का, असा प्रश्न या भेटीनिमित्त उपस्थित होतोय. आनंद परांजपे यांचा राजीनामा राष्ट्रवादीत सुरू असलेल्या अंतर्गत अस्वस्थतेचं पहिलं सार्वजनिक लक्षण मानलं जात आहे. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंध राहणार का, की नाराज नेत्यांची संख्या अशीच वाढणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. अशाच न्यूज अपडेटसाठी नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.